साष्टांग नमन दंडवत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीते तटे भीमरथ्या परम पुंडलिकाय दातोन्मनीन्द्रे समागत्य तिष्ठमुत्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ह्याची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगाई नवडी ह्याची माझी सरवडी. एवढा सायास केलेला आहे तेवढं पुण्य तर जमा होणारच आहे. पण या चतुर्थीच्या निमित्ताने आपण काहीतरी चार शब्द आपल्या मुखावरती आपल्या असणाऱ्या कानावरती पडले, देवाचं दर्शनही झालं, याच्या बरोबर कुठली तरी गोष्ट आपल्याला साध्य झाली, हेही पुण्य आपल्या खात्यावरती जमा होणार आहे. महाराज विठ्ठल नातं जोडावं लागतं, पण वारकरी संप्रदायात नातं जोडायची गरज लागत नाही. इथले नाते आपोआप न जोडता नाते जोडून जातात महाराज. आणि माणूस एकोणमेकाच्या आपुलकीनं कुठूनही कुठपर्यंत सुद्धा जातो, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग फक्त 4च चरणाचा आहे. पण या 3.5 हाताच्या नरदेहाला या देहानं नेमकं काय करावं, याची नेमकं काय किंमत आहे सांगणारा अभंग आहे महाराज. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये मागणं मागतात. हा देवानं भजन करण्यासाठी दिलाय, पण माणसानं कधीच भजन केलं भोजन केलं बघा. भोजन करायला उठल्या उठल्या चुकत नाही. चुकतो का? एखादी दिवस जर उपवास करायचा म्हटला तर माणसाच्या जीवाला येतो इथपर्यंत. आणि रोज निवांत 3 टाइम जेवून राहू द्या, काही बिमारीचा गड्डा येतो का? काहीच होत नाही. अवस्थाची एक आहे तो 3.5 हाताचा नरदेह देणारा देव त्या देहाला कधीच कुठली गोष्ट कमी पडू देतो का? कधीच नाही महाराज. आणि एखादी जरी गोष्ट कमी पडली तर हा माणूस त्याला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. सोडतो का? देवाला सुद्धा शिव्या द्यायच्या सोडतो का माणूस? माणसाला सोडत नाही, पण देवाला सुद्धा सोडत नाही. एखादीच गोष्ट आपल्या विरोधात व्हावी, आपल्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं व्हावं, लगेच माणूस म्हणतो देव तुझं का वाटोळ केलं तू म्हणला मी माझं वाटोळ केलं, लोकाला चांगलं केलं. हे माणसाची स्थिती आहे. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबरा म्हणतात एकच माझं शेवटचं असणारं मागणंच एक आहे. अरे मागायला आपला निवड एवढं असतंय, पण मागायची लिस्ट हातभर लांब असते. पण या जगद्गुरु तुकोबराच्या पाठीमाग देव लागला होता. मागा तुकोबरे माझ्याकडे काहीतरी मागा, पण तरी सुद्धा माणूस तुकोबरे मागायला तयार नव्हते महाराज. तरी सुद्धा देव म्हणायला सुरुवात केली काहीतरी मागा तुकोबरे, काहीतरी मागा.
आशाना बघायला सुरुवात केली हो आशाना. एक सांगा, पंढरपुराला गेल्याच्या नंतर जे काही लोक बसलेले असतात बघा, कुठून इंद्रायणी असणार, चंद्रभागेपासून पायरीनं सुरुवात होते ते मंदिराच्या महाद्वारापर्यंत आंधळा पांगळा बसतो की नाही. पंढरपूरला जातो का? हा जातो. त्याच्या ठिकाणी असतात की नाही, त्या लोकांची एकच आशा असते की माझ्या समोरून जाणारा जो व्यक्ती आहे तो मला काही ना काही खायला देईल, 1-2 रुपया देईल. त्या मागणाऱ्याची आस आहे. पण इथं अखिल कोटी ब्रह्मांड नायक तुकोबाकडून आशा करतोय. कोणती? तर ह्या तुकोबानं माझ्याकडं काहीतरी मागावं, मागण्याची आस पाहे मुखाकडे. अरे म्हणलं, एवढी आशा असणारी देवाला तुकोबऱ्याकडनं होती आणि तुकोबऱ्याने असणारा देवाला सांगितलं, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित. आमची परंपरा आहेच म्हणला, 9 पिढ्यापासून चालत असलेली. अरे आम्ही तुला काही मागू शकत नाही आणि तुला लयच जर मला काही द्यावा वाटत असेल तर मग मला एकच द्या. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो, दान दे देवा. कुठलं? त्याची दान दे गा देवा तुझा विसरण भार. आपल्या बी आयुष्यात एक असणारा निष्ठावंत पाहिजे बरं. कोणती गोष्ट बाकीचं तुम्हाला होत असेल करा, अगर न करा महाराज, पण देवाला कधी विसरू नका बरं का. कारण की प्रपंचातले जेवढी लोक आहेत तेवढी लोक तुम्हाला कुणी साथ देणार, कुणीच साथ देणार नाही. ज्या वेळेला असणार आपल्याला वाटतं माझी माय आहे, माझे बाप आहे, माझी लेकर आहे, माझा नवरा आहे, माझी बायको आहे, पण कुणी सुद्धा शेवटी सोबत येणार नाही. चितेवरती सगळेजण झोपवतात, काडी वडतात आणि सगळे जिकडं तिकडं निघून जातात, पण सोबत मी तुझ्या आहे म्हणून सांगायला कोणी राहत नाही रे.
आहे मला. तुझ्या ठिकाणी असणारा एकच गोष्ट असणारी सांगतो, इथलं आपलं कुणी नाही बरं. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोन. सगळं मायेनं गुरफटलेला बाजार आहे महाराज. आणि ही माया आहे माया. आपल्या ठिकाणी सगळं हे नकली उभं केलेलं आहे, सगळं खोट आहे. त्याच्यातली एक सुद्धा गोष्ट खरी नाही बरं. जेवढा प्रपंच आपण मांडून ठेवलेला आहे, त्या प्रपंचातली एक सुद्धा गोष्ट आपल्या सोबत येणारी नाही. मला एक सांगा, तुम्ही 20 तोळे सोनं अंगावरती लिहून बसलात, पण तुम्ही मेल्याच्या नंतर ते 20 तोळे सोनं जर तुमच्या अंगावरती ठेवून चितेवरती जर झोपवलं, तर ते सोनं तुमच्या सोबत येतं का महाराज? येतं का? नाही. ज्या वेळेला येताना जसं असणारा काडी मोल असणारा घेऊन आलो नाही, तसं जाताना सुद्धा घेऊन जाणार नाही. मग का बरं एवढा हाव करला? हा, हे माझा ते माझा, इकडलं माझा तिकडलं, भालकीला फलाट पाहिजे, गावाला 2 मजली घर पाहिजे, 10 एकर शेत पाहिजे. ह्या पोराला 10 एकर झाले, दुसऱ्याला बी पाहिजे. तुम्ही म्हणसाल हा मला म्हणला, तुम्ही रोज एक गाव काबर बोंबलत फिरला म्हणून. तसंच आहे की गतच तसे महाराज. तुम्हाला आम्ही जरी सांगत असू, पण आम्हाला सुटला का संसार? सुटला नाही की नाही. हा संसार कुणाला सुद्धा सोडत नाही. हा संसारामध्ये जरी दुःख असेल तरी सुद्धा हा 3.5 हाताचा नरदेह हा संसार सोडत नाही. मग प्रश्न करणारी लोक तुकोबऱ्यानं म्हणतात, महाराज तुम्ही म्हणता प्रपंचातलं मागू नका, प्रपंचाच्या नादाला लागू नका, पण संसार आम्हाला सुटत नाही. सगळेजण संसार सोडून जर गोसाई झाले तर कमवून लोकांना वाढायचं कोण? त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, मी असं म्हणत नाही की सगळा संसार सोडून द्या आणि देवाच्या नादाला लागा. संसारी राहा, पण असून नसल्यासारखे असा. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. एकच काम करा, संसारात राहा, पण जे काम करताय ते काम करत असताना ठाईचं बैसून करा एक चित्त, आवडे अनंत आळवा. महाराज म्हणतात, जिथं बसलाव की नाही तिथं बसून नामस्मरण करा. महाराज म्हणले अशी जागा एक सुद्धा नाही की तिथं नामस्मरण करता येत नाही. तुको बराय असणारे स्वच्छाला बसल्याच्या नंतर सुद्धा त्यांची जिभा भजन करत होती. त्यावेळेला असणारा रामेश्वर भट्टाला वाटलं, अरे म्हणलं या ठिकाणी देवाचं नामस्मरण घेण्याची तुझी लायकी तरी आहे का? जीभ जरी कापून जरी काढली की नाही तरी सुद्धा ती जीभ नामस्मरण करेल इतकी ताकद साधू संतांमध्ये होती. म्हणूनच माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे, संसार बिंदास्त करा महाराज, करू नका असं नाही. पण या संसारामध्ये राहिलेली मागितलेली गोष्ट कुठलीच आपणाला सुख देणारी नाही. इथली प्रत्येक गोष्ट आपली फजिती मात्र करते, आपणाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, इथलं सगळं कसं आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेळ झाड हरिवीण. माईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहणं, माईच्या गर्भामधलं दुःख सहन करणं, तिथं येणं आणि इथून निघून जाणं, त्या देवाशिवाय असणारा सगळं वायाला आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात, सगळं लटकाय रे, सगळं नकली आहे. नकली कळते का तुम्हाला? नकली कशाला म्हणतात? बघूत वर कवर बोलत नाही तवर मी असंच थांबते. जमतंय की? नकली बायाला, माणसापेक्षा बायाला लई माहिती आहे नकली, है की नाही? माहिती आहे का तुम्हाला? कशावरून तुम्ही म्हणताल कस काय नकली? आता सध्या जे सोनं घालून फिरला बघा आपण, हाय का? खरं खरं आहे का खोट आहे? खरं घ्यायच्या कुणीच नादाला नकली महाराज. तुम्ही म्हणाल काय फजिती होती, उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल का? विठ्ठल विठ्ठल एका गावात एका सावकाराच्या पोरीचं लग्न जमलं. कुणाचं?
एक गोष्ट सांगू का, तुमच्या लेकीप्रमाणे सांगते, एकच गोष्ट माझी ऐका बरं. पोरग रोज एकाच्या शेताला जाऊन 500 रुपये कमवून खायचं असू द्या, त्याच्या घरामध्ये परिवार मोठा असू द्या, सगळ्या काही गोष्टींना असणारा सगळी गोष्ट जरी गरीब असेल, एखादी झोपडी असेल, त्या घरावरती स्लॅबच्या ऐवजी पत्र असू द्या, पण पोरग निर्व्यसनी बघून असणारी आपली पोरगी द्या बरं का. तुम्ही प्रॉपर्टीच्या नादाला लागून आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा गळा कापू नका. कारण की महाग एक असणार, टीव्ही वरती एक असणार बातमी व्हायरल झाली होती बघा, कोणती, वैष्णवी अगवणीची, प्रत्येकानं बघितलं असेल महाराज. आता लक्ष्मी येतात बघा, ते लक्ष्मी सुद्धा असणार त्या पोरीच्या माईनं चांदीची दिली होती. आज 2 वर्षामध्ये 9 महिन्याचं बाळ टाकून ती पोरगी जग सोडून निघून गेली. एखाद्या गरीबाच्या घरी पोरगी दिली असती तर पोरगी आज जिवंत सुखानं संसार केली असती महाराज. म्हणूनच सांगणे, त्याच्या महाडीला आणि गाडीला बघून बसणार भुलू नका. आपल्या लेकराला गरिबीची असणारी गोष्ट रोज टोचून खाल्ल्याशिवाय ते लोक राहणार नाहीत, आणि ते लेकरू माय बापांना दुःख होईल म्हणून आपल्या मनाला झोरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी जे सांगते, गरिबाच्या घरी पोरगी गेली की पोरगी असणारी तब्येतीनं चांगली होऊन येते, आणि श्रीमंताच्या घरी जर गरिबाची पोरगी गेली तर पोरगी वाळून घालला येते की नाही, तुम्ही प्रयोग करून बघा महाराज. इथं पोरीची सोयरीक जमली होती, सावकाराच्या पोरीची सोयरीक जमली असणार, आणि पोरीची सोयरीक जमल्याच्या नंतर सावकारानं विचार केला, आपलं गाव बारीक आहे म्हणलं, आपल्या गावात मंगल कार्यालय नाही, जागालय नाही, एक काम करावं, गावाच्या बाहेर 5 किलोमीटर वरती मंगल कार्यालय आहे, लग्न त्या ठिकाणी ठेवावं. गावातल्या सगळ्या लोकांना दौंडी दिली. दौंडी कळते का म्हणतात तुमच्याकडे, डंगडंग मती, हा मग तेच म्हणलं, अजून असं सांगितल्यावर कळालं तर कळलं का सांगता येते. दौंडी दिली ना, अख्ख्या गावात सांगितलं, आमक्या आमक्या मंगल कार्यालयामध्ये सावकाराच्या पोरीचं लग्न आहे, आणि जेवढे गावातले लोक आहेत ते सगळेजण असणारा सावकाराच्या लग्नाला या म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या चुलीला आवतं नाही, आणि माणसं तेवढे घरी बसायचे. चुलीला आवतं कळतं की, म्हणजे सगळ्याला कुटुंब. आणि मंदिराच्या समोर असणारा मारुती मंदिराच्या समोर क्रुझर उभं टाकलेले येतात. प्रत्येकानं ज्याचं सावरलंय त्यानं जाऊन क्रुझर मध्ये बसायचं. क्रुझर निघून मंगल कार्यालयाच्या समोर सोडेल, आणि पुन्हा वापस क्रुझर दुसऱ्याला घेऊन जायला येईल. ही दौंडी देत 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 रोज एकाच्या इथं कामाला जाणाऱ्या बायाच्या गल्लीत आली. दौंडी तिथं आली. आल्याच्या नंतर असणाऱ्या बायांनी ही दौंडी ऐकली, आणि ऐकल्याबरोबर असणाऱ्या सगळ्या बायांची चर्चा सुरुवात झाली. महाराज 10-12 बायाचा जो टुप्पा होता की नाही कामाला जायचा, तो जमा झाला. त्या म्हणायला सुरुवात केल्या, ऐका म्हणलं, सावकाराचं तर निमंत्रण आलंय, आपण कामाला गेल्यावर बी सावकारानं सांगितलं होतं की आमच्या पोरीच्या लग्नाला या, पण आपण रोज एकाच्या इथं कामाला जातो म्हणलं, 200 रुपये आपल्याला हजरी आहे, आणि ते 200 रुपये रोजच्या असणाऱ्या आपल्या स्वयंपाक असणाऱ्या किराण्यातच निघून जात्यात. आपल्या मालकाला रोज 500 रुपयाची हजरी असून रोज दिवस मावळला की 500 रुपये मालकाकडून घ्यायचे, 400ची प्यायचं, 100ची घेऊन यायचं. त्यांचं काम तसं आहे. कसं करावं म्हणलं, आपल्या जवळ काही नाही, गळ्यात फुटका मनी नाही, लग्नात घातलेलं अर्ध्या ग्रामाचं मंगळसूत्र, 2 गजरे, आणि असली अवस्था घेऊन सावकाराच्या पोरीच्या लग्नात जायला गोड वाटत नाही. त्याच्यातली शांता काकू म्हणली, जी मुकायचं नाही, उगा बसा गपचिप, कुठं जायचं कुठं तोंडवरी करून असल्या लंकेची पार्वती घेऊन जायची काही गरज नाही. तिची सेवा असणारे जे उपमुख्यमंत्री असल्यासारखं असते की नाही, ते दुसरा उपमुक्कादम असणारी चंपा काकू होती. तिनं म्हणली, जाऊ दे शांता, झाल्याला झालं, जसं आहे तसंच जायचं म्हणलं, आपणाला का कोण विचारणार आहे का तिथं. बाकीच्या बाया म्हणल्या, असं जायला गोड वाटत नाही, वाटत नाही, वाटत नाही. सगळी चर्चा चालू झाली. एक नवीन लग्न झालेली पोरगी होती, ह्यांच्या टीम मध्ये मेंबर झाली रोज कामाला जायला. तिनं म्हणली, तुम्ही सगळेजण चिंताच करू नका म्हणली, कालचे जेवढे कामाचे 200 कणी मला आणून द्या म्हणली. तुम्ही कशाला, तुम्हाला काय करायचे म्हणलं, सोनच पाहिजे का नाही, मी घेऊन येते म्हणली. सगळे 200 गेले गोळा, लगेच गाडीवर बसली, स्टेशनरीच्या दुकानात गेली, बॅग भरून सोनं घेऊन आली. आल्या बरोबर तिनं म्हणायला सुरुवात केलं, शांता काकू झुमक्यात झुमका. काढून दिला शांता काकूचा झुमका, चंपा काकूचा पोहे हात,
प्रत्येक जणीनं जे 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 पैसे दिलते की नाही सगळ्या जणीनं वाटून घेतल्या. अशा तयार झाल्या, लग्नातल्या पैठण्या घालून तयार झाल्या, येऊन क्रुझर मध्ये बसल्या. आता ड्रायव्हरला वाटलं बाया एवढ्या पिवळ्या जर दिसलेल्या तेव्हा मोठ्या घरच्या आहेत काय की त्यानं सगळ्याला रोडवर सोडलं. पण डायरेक्ट असणारे ह्यांना मंगल कार्यालयाच्या दारात नेऊन सोडलं. दारात नेऊन सोडलं. बाया उतरल्या, आतमध्ये गेल्या, लग्न लावल्या, रुकवत बघितल्या, जेवण केल्या आणि पुन्हा गपचूप नीट 4 वाजा घरला निघावं की. शांता काकू म्हणली चला गा. त्याच्यातली चंपा काकू म्हणली रोज तर हायच की. म्हणले चला चला, शेती घर घरती शेत. गबस म्हणले पाय देवणी झाल्याशिवाय जायचं नाही. बाया थांबल्या महाराज पाय देवणीला. संध्याकाळचे 7 वाजले. त्यांना काय करायचं एकीनं म्हणले कशाला म्हणलं पाय देवणी होईपर्यंत. नाही म्हणली येईन असणारी इनीला 3 ग्रामची अंगठी घालते का नाही ती बघूत म्हणली. बाकीचं तिकडच गेलं. पाय देवणी झाली, अंगठी बघितली. ह्यांना काय मिळालं का त्याच्यातलं गरंबर काहीच नाही. 7 वाजल्यात म्हणले आता आता असंच जायचं नाही, अजून एकदा जेवून मग जाऊ. अजून एकदा जेवल्या. 7:30 वाजले, अंधार पडला आणि येऊन क्रुझर मध्ये बसल्या. क्रुझर मध्ये बसल्या बरोबर ड्रायव्हरनं क्रुझर चालू केली. त्यानं म्हणलं मोठ्या घरच्या बाया आहेत, काही म्हणायला बी येईना. सगळं लोक निघून गेलं पण हिने काही बाहेर निघायचा पत्ता नाही. आल्या की सगळ्या बसल्या. क्रुझर चालू झाली. 2.5 किलोमीटरवरती क्रुझर आली. एक 4-5 जण क्रुझरच्या पुढे एक दांडके घेऊ घेऊ असे थांबलेले होते. ते समोर आले. ड्रायव्हरचं दार काढलं, ड्रायव्हरला खाली उतरवलं. त्याला सांगितलं गप उभारायचे का 2-4 खायचे. त्यानं म्हणलं पोट भरलेलं आहे म्हणलं माझं तिथं जेवून, इथं काही नका म्हणलं. कडं लागून थांबतो. हाताची गडीन तोंडावर बोट करून त्यानं बाजूला थांबला. त्यानं एकच सांगितलं काही करा बरं, गाडीला धक्का लावू नका. सगळे आले की एकानं असणारं जिथं असणारं दार होतं दार काढलं. काढल्याबरोबर खिडकीच्या बाजूला शांता काकूच. तर शांता काकू असणारा बसल्याबरोबर त्यानं म्हणायला चालू केला काकू काढा म्हणला झुमक्या झुमकन ह्या बॅग मध्ये टाका. रोज एकाच्यात कामाला जाऊन केलेला आहे का फुगट काय का म्हणले तुला द्यायला देणार नाही. ना ऐकल्या बरोबर म्हणला असं काय द्यायचं दिसणार. म्हणला कानपडीत दान दिशी ठेवली. झुमका होता की नाही चापटाच झाला. शांता काकू म्हणली पहिलंच नीट गुन्हानं म्हणलं असतास तर दिल नसते का म्हणले. बाकीच्या सगळ्या बाया बघितल्या. चंपा काकू म्हणली आपल्याकडं वरात येण्याच्या आधी पट 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 काढा बॅग मध्ये टाका. आता हिनं उपमुख असणारा मुकदम होती. हिनं सगळ्या बाया गप्पा गप्पा काढल्या, बॅग भरल्या. आता त्यानं चैन लावून बाहेर जाणार पण शांता काकूचं पोट दुखाय चालू केलं. तिनं म्हणली मी एकटीनंच मार खाल्ली म्हणली. ह्याने सगळ्या सुनक्या राहिल्या बिचाऱ्या. बाकीच्या सगळ्या सुनक्या राहिल्या. ह्याने वरीसभर मला सुख लागू देणार नाही, मी एकटीच मार काबर खायचा म्हणली. तिनं सगळ्याचे काढू दिले, घेऊ दिले, बाजूला बॅग घेणार. एवढ्यामध्ये तिनं म्हणली भाड्या जा म्हणली. काय लय महागाचं नाही, 200 रुपयाचा आहे. वापस हिच्या मांडीवर बॅग ठेवलं आणि एका कडून बाया झुडपिलं. बाया झुडपिल्या. बाया मार खाऊन हायरा. सगळं झालं. त्यांनी गेले निघून. 4 वाजल्यापासून वाट बघलाला म्हणलं इथं थांबून 4-5 गोळा करून 2-4 हजाराचा आधीच असणारा सगळ्याला देण्यात पैसे पार झाले आणि त्याच्यातून हे फुकट निघालं म्हणलं सगळं. त्यावेळेला त्यानं गेलो निघून. ड्रायव्हर आला, शीटवर बसला, महागारी फिरून बघून म्हणायला चालू केलं ड्रायव्हरनं एवढं काही सांगायची गरज होती का म्हणलं. शांता काकू म्हणली तसं नाही रे, मी एकटीनंच मार खाल्ली म्हणली. ह्याने सगळ्या जणी तशाच राहिल्या, मग एकटीला ह्यांना कशाला सोडायचं म्हणूनच हे काम आहे. त्यानं सांगितलं मग घरला जायचंय का सरकारी दवाखान्यात ऍडमिट व्हायचे. घे म्हणले सरकारी दवाखान्यात. सगळ्याला नेलं, सलाईन लावून ठेवलं. दृष्टांत संपला. सिद्धांत सांगायचे आता नीट आहे का. बांधणाऱ्या असणाऱ्या तुकोपर्यंत सांगण्याचा एकच लोकांना उद्देश होता, बाबा हा संसार सगळा कसा आहे दुःख बांधव
संसार मात्र दुःख बांधवडे आणि एक देवाच्या चरणापाशी आपण डोकं टेकवलं, एकदा जरी असणारा त्याच्या आपण किती जरी असणारा माणूस चिंतेत असू द्या आणि एकदा जाऊन देवाच्या समोर बसा महाराज, त्याचं रूप पाहून आपली चिंता क्रांत असणारी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असतंय. म्हणूनच महाराज म्हणतात हा दुःख बांधवडी संसार आहे बाबा, त्याच्या नादाला लागू नको. देवा तू मला ही गोष्ट देऊ नको, फक्त आणि फक्त मला हेच दे, हे जिदण दे ग देवा, तुझा विसर नसावा. आणि आपण सुद्धा या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट विसरू नका बरं का. एक दिवस त्याच्यापासूनच आपण इथं आलो आणि एक दिवस इथून आपल्याला त्याच्या जवळच जायचंय. एकदा लग्न झालेली असणारी स्त्री एकदा सासरी गेल्याच्या नंतर पुन्हा माहेरात येऊन हक्क गाजवू शकते का? नाही. पण आपण तिथूनच इथं आलो आणि पुन्हा इथून अजून त्याच्या जवळच जाऊन असणारा आपल्याला हक्क गाजवता येतो. तसं एकमेव ठिकाण म्हणजे देवाचा दरबार आहे. त्याच्यासाठीची एक सांगणे, माणसाच्या जन्माला आलात की नाही एकदा तरी असणारी ही सृष्टी बघून जा. कारण की संसारात लेकरं कधीच म्हणत नाही माझ्या मायबापांना एवढं कमवून ठेवलं. एकदा तरी 4 धाम यात्रा करा, एकदा तरी असणारा रायगडाला जाऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ठिकाण बघा. कारण की त्या राजानं जर असणारा एवढा असणारी मातलेला उपांत्य जर असणारा मारला नसता, हा जर असणारा त्याचा त्याग केला नसता, स्वतःचा संसार जर बघून राहिले असते, तर आज आपल्या कंपाळाला कुंकू लागलं नसतं. आज आपण एवढ्या गाजावाजानं असणारा माईक सिस्टीम लावून भजन कीर्तन करू शकलो नसतो. एकमेव जगाच्या पाठीवरती तेवढा एकच बाप होऊन गेला महाराज, की त्यांच्यामुळे असणारा आज आपण एवढ्या असणाऱ्या खुल्या स्वतःचं स्वराज्य निर्माण करून देणारा तोय. मग त्याच्यासाठीच महाराज म्हणतात देवाला कसं करायचंय, एकच करावं लागतं. इथं येऊन बी उग जीवन जाऊन काही उपयोग नाही. कहा गए ते कहा भी नाही, क्या लाए कुछ भी नाही. अशी अवस्था करून घ्यायची नाही महाराज. आपण जेवलेलं अन्न तासभर 2 तास आजची रात्र आपल्या पोटात राहतं, पण उद्याच्याला भूक लागल्याशिवाय राहणार नाही. पण इथं केलेलं नामस्मरण तुम्ही मेल्याच्या नंतर सुद्धा तिथं जाऊन तुमच्या अगोदर पोहोचतं. त्याला नामस्मरण म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात ते कोणतं नामस्मरण आहे ते सांगा. तुकोबराय महाराज सांगायला सुरुवात केली. विठोबा तपश्चर्या करून असणारे ते गणपती भगवान त्यांना प्रसन्न झाले. ते बोलायला सुरुवात केली, काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते मागा. पण मागायला देव आल्याच्या नंतर मागणाऱ्याला सुद्धा मागायची अक्कल असावी लागते. त्यावेळेला त्यांनी एकच गोष्ट मागितली, देवा मला एक सांगा, तुमच्या बरोबर माझं सुद्धा नाव अजरामर व्हावं अशी एक तरी गोष्ट असणारी मला द्या. त्यावेळेला असणारा श्री गणेश भगवान असणारा बोलायला सुरुवात केले. ऐक म्हणलं, ज्या वेळेला असणारा त्यांचा जन्म मंगळवारी असणारा झालेला होता, ज्या वेळेला असणारी ही चतुर्थी मंगळवारी येईल की नाही, त्या चतुर्थीला नाव अंगारिका चतुर्थी असे पडेल आणि तुझ्या नावानं असणारी ही अंगारिका चतुर्थी प्रसिद्ध होऊन जाईल. ज्यानं काने असणारा कधीच चतुर्थी जरी धरली नसेल, त्या
घरामध्ये पडेल. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला असणारा आपल्याला पहिल्यांदा चतुर्थी सुरुवात करायची असते की ही अंगारिका चतुर्थी धरल्याशिवाय पुढची चतुर्थी धरता येत नाही. एवढा असणारी या अंगारिका चतुर्थीचं असणारं महात्म्य आहे महाराज. आणि म्हणूनच असणारे आपल्याला एकच सांगणं आहे, होता होईल तेवढं आपल्या आयुष्यामध्ये देवानं जास्तीचं आपल्याला जेवढं काही दिलंय की नाही, आपली जेवढी परिस्थिती आहे तेवढ्यामधनं आपलं वर्षाचं 1 लाख जरी उत्पन्न असेल त्याच्यातले 10,000 तरी देवाला खर्च करायला शिका महाराज. कारण की जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत असणारा आपल्याला मिळत नाही. आणि तो अखिल कोटी असा एक आहे की तो घेतल्याशिवाय कधीच कुणाला देत घेशी तेव्हा देशी. 5 पांडवांना असणारा एवढा एकदा असणारी एक गोष्ट असणारी झाली महाराज की त्या दुर्योधनाने एक ऋषीवर या 60,000 ऋषींसोबत असणार वनवासात पांडव असताना पाठवले आणि त्यांना सांगितलं रात्रीच्या वेळेला जाल त्यांना भोजन मागा. त्यावेळेला असणारा सूर्यानं धर्मराजाला दिलेलं एक थाळी होती आणि त्या थाळीचा प्रताप असा होता, दिवसभर काही मागा त्या थाळीमध्ये मिळत होतं पण रात्रीच्या वेळेला मिळत नव्हतं. एकदा घेऊन थाळी पालती घातली की पुन्हा त्या थाळीला सूर्योदय झाल्याशिवाय असणारी तिच्यात काही येत नव्हतं. 60,000 ऋषी त्या ठिकाणी वनामध्ये आले. 60,000 ऋषीला जेवण करण्यासाठी असणारं पाहिजे होतं, नाही तर जेवण घातलं नाही तर शाप मिळेल. पांडवांना चिंता पडली. द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्ण जेवायला बसणार एवढ्यामध्ये देवानं असणार द्रौपदीची हाक ऐकली आणि देव लगबगीनं द्रौपदीच्या जवळ आले. रुक्मिणीनं विचारलं कुठं? द्रौपदीकडं. एका क्षणामध्ये द्रौपदीच्या जवळ आलेला देव म्हणायला सुरुवात केला, द्रौपदी मला भूक लई लागली, म्हणलं आधी जेवायला वाढ. द्रौपदी म्हणली एवढे 60,000 ऋषी जेवून घालायचे पडलेत म्हणूनच तुला बोलवलंय. म्हणलं इथं तुला असणारा असं तसं बोलवलं नाही, आधी तू ह्यांच्या जेवणाची सोय कर. देवानं म्हणला जोपर्यंत माझं पोट भरत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याला देत नाही, आधी मला जेवायला घाल. तिनं सांगितली माझी थाली धुवून असणारी पालथी घातली कृष्णा, काहीतरी कर. त्यावेळेला त्यानं सांगितलं पालथी घातलेली थाली तुझी उत्तान करून दाखव. त्यावेळेला असणारे समोर केलं, जशाच तशी असणारी थालीमध्ये एकच तुळशीचं पान होतं, तेवढंच पान घातलं तोंडात. देवानं तृप्तीची ढोकर दिली. दिल्याबरोबर 60,000 ऋषी दुसऱ्याच पांडवांनी जेवू घातले. ह्या पांडवापर्यंत येईपर्यंत इथला सहदेव बोलवायला जाईपर्यंत ते 60,000 ऋषी जेवून तृप्त झालते. इतकी ताकद त्या देवात आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कितीही संकट येऊ द्या, ह्या बाकीच्यांना फोन लावण्यापेक्षा त्या एका त्याला फोन लावून बघा, तो विघ्न हरता आपले विघ्न हरायला आल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद असणारी बहुशेकर त्यांनी असणारी एकच गोष्ट सांगितली, ताई एकदा तर आमच्या येऊन गणपतीचं तुम्ही दर्शन घ्या, एकदा तरी असणारी आमच्या गणपतीचं दर्शन घेऊन असणारे येऊन घ्या. म्हणल्याबरोबरच त्यांनी सांगितलं एकदा या, तुमचे असणारे दुःख हरल्याशिवाय राहणार नाही. किती जरी प्रयत्न केला महाराज, देवाला जर आपल्या दरबारात आणायचं असेल तर कुण्या का होईना रूपानं आणल्याशिवाय राहत नाही. इतकी ताकद त्या नामस्मरणामध्ये. म्हणूनच तुम्हाला एकच सांगणं आहे, चांगलं जगायला लय लागत नाही. 100 वर्ष जरी ह्या कलियुगातलं आयुष्य असेल महाराज तरी सुद्धा मानव 100 वर्ष जगत नाही. बरं 50 ते 60च्या मध्ये माणूस गुंडाळायला चालू झाला. कधी झटका येईल आणि कधी जाईल माणसाचा भरवसा काडी मात्र नाही. म्हणूनच तुम्हाला एकच माझी कळकळीची विनंती आहे, लोकांमध्ये भांडण लावत बसण्यापेक्षा, दुसऱ्याला आडंग लावत बसण्यापेक्षा कुठलीही गोष्टीला असणारा आपल्याला जर वेळ मिळाला तर नामस्मरणात घालायला शिका. दुसरी गोष्ट नीतिमत्तेनं जगा. कधीच कुणाचं वाईट चितू नका. आपलं देव कधीच वाईट करणार नाही. आणि दुसऱ्याचे लेकरं चांगले निघाले ना आमचे वाईट निघाले, आमच्या सुना आम्हाला नीट बोलत नाहीत म्हणून दुसऱ्याच्या सुनाला फितू बाया म्हणतीला ह्याने फिरून फिरून आमच्यावर चिवलं. ह्यांना बोलावं तर जमतंय का? आपल्याच पार्टीला बोलावं लागतंय. माझा बाकीचा उद्देश दुसरा कुठलाच नाही. साधू संतांचे वाक्य आहेत महाराज, अरे म्हणलं सगळ्यांना आपण जर आपली जीभ जर चांगली असेल की नाही अख्खं जग आपल्याला जिंकता येतं, एवढी ताकद याच्यामध्ये. म्हणूनच महाराज म्हणतात देवा मला दुसरं काय नको, तुझं नामस्मरण असू दे, धन संपदा मला जगाच्या पाठीवरती नकोय. मग महाराज आम्हाला एक सांगा, तुम्ही म्हणता एवढ्या गोष्टीनं असणार तुम्ही आमच्या सोबत असणार चर्चा केली, तुलना केली, पण एक गोष्ट कळू द्या, हे नामस्मरण करावंच का, अन्नदान करावंच का? ह्या हातानं 5-10 हजार रुपये देवाला खर्चल्याच्या नंतर, अन्नदान केल्याच्या नंतर ते नामस्मरण 4 लोकांच्या डोळा असणाऱ्या कानावरती पडण्यासाठी केलेल्या ज्या कृत्या येतात, हे केल्याच्या नंतर खरंच आम्हाला काही मिळतो का?
त्यावेळेला एकच उदाहरण 2 मिनिटात तुम्हाला सांगून जाते, ऐका. अन्नदान का करावं? एक राजा होता, श्रीमंत राजा होता. राजाला काही कमी नव्हतं, काहीच कमी नव्हतं, पण अहंकारानं उन्मत्त झालेला राजा. सगळं काही जवळ होतं, पण आयुष्यभरामध्ये कधीच कुण्या साधू संताला समोर बसून असणारं जेवू घातलं नाही, कधीच अन्नदान केलं नाही. महाराज राजा मरण पावला. राजा मरण पावला, स्वर्ग लोकाला गेला. इथं असेपर्यंतच आपण गरीब आणि श्रीमंत आहोत. तिथं गेलं की नाही भिकाऱ्याच्या लाईनीमध्ये सुद्धा आपणाला बसावं लागतं. एवढी गत असणारी आपली तिथं आहे. तिथं सगळेजण सरसकट समान आहे. एका कडोकून सगळे जेवायला बसले. सगळ्याच्या समोर पंचपक्वानाचं ताट आहे. राजाच्या समोर ताट वाढलंय, पण ताटामध्ये अन्न जेवायला नाही. राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिथल्या लोकांना काहीच बोललं नाही. डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणायला सुरुवात केली, ओ म्हणलं ब्रह्मदेव, सगळे असणारे मागून खाणारी लोक माझ्या बाजूला बसलेत, मला त्याच्यातही काही हरकत नाही, पण सगळ्याला पंचपक्वानाचं जेवण आहे म्हणलं, मला का बरं जेवायला वाटत नाही. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणायला सुरुवात केली, एक म्हणलं राजा, तू ज्या वेळेला मृत्यू लोकात होतास त्यावेळेला तुझ्या हातून कुणाला तरी असणारे अन्नदान घातलं का? कधीतरी 5-50 लोक तुझ्या घरामध्ये जेवले का? कधीतरी उष्टावळी तुझ्या घरामध्ये गळाली का? तो म्हणला कधीच नाही. आजपर्यंत मी कधीच 4-2 लोकांना जेवू घातलं नाही. म्हणूनच ब्रह्मदेवानं सांगितलं, म्हणूनच तुला इथं जेवायला मिळत नाही, कधीच असणार तुला असणार जेवायला भेटणार नाही. त्यानं म्हणलं, पोट आहे, हे पोट 1 दिवस राहू शकतं, 2 दिवस राहू शकतं, पण 3ऱ्या दिवशी का होईना ह्याला भूक लागते देवा. मग हे पोट भागण्यासाठी मी नेमकं काय खाऊ ते मला सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेव त्या राजाला सांगायला सुरुवात केली, राजा ऐक, तुझं जर तुला पोट भरायचंय, तुला जर असणारं जेवण करायचं असेल की नाही, मृत्यू लोकात जा. एका बेटावरती तुझं जे राजाचं शरीर होतं की नाही, ते प्रेत एका बेटावरती पडलेलं आहे. तू रोज इथून विमानामध्ये बसून त्या बेटावरती जायचं, तिथं उतरायचं आणि तुझं स्वतःचं प्रेत तू तोडून खायचं, पोट भरायचं, पुन्हा असणारा स्वर्ग लोकाला यायचं. राजा म्हणला, देवा, माणसाला स्वतःचं प्रेत स्वतःचं मांस खाऊ वाटेल का? ब्रह्मदेव म्हणले, ह्याच्याशिवाय तुला पर्याय नाही. कसं करायचंय बघून घे. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, पण पोटाची भूक बसत नव्हती. राजा मृत्यू लोकात आला, स्वतःचं प्रेत खाल्लं. रोज राजाचा दिनक्रम म्हणला, रोज यायचं, मांस खायचं, स्वतःचं प्रेत खायचं, निघून जायचं. राजाला वाटलं आज संपेल, उद्या संपेल, परवा दिवशी संपेल, पण राजाचं प्रेत संपत नव्हतं. जेवढं राजा रोज खात होता तेवढं प्रेत रोज वाढत होतं. महाराज कंटाळून गेला आणि राजानं साष्टांग दंडवत असणारा ब्रह्मदेवाला घातला आणि राजा रडायला लागला, रा देवा, कुठल्या दिवशी असणार आहे माझा ताप संपणार आहे. त्यावेळेला देवानी सांगितलं, एक सांगू का, 1 दिवस तुला अगस्त्य ऋषींचं दर्शन होईल. ज्या दिवशी दर्शन होईल की नाही त्या दिवशी हे पाप हरून जाईल. म्हणूनच माझं एकच सांगणं आहे, ज्यांचा असणारा आजचा हा अन्नदान सोहळा आहे की नाही, ज्या ठिकाणी असणारा आज ज्यांची असणारी ही पंगत आहे, त्या ठिकाणी अन्न असणारं ज्यांनी आज असणारा आपल्या ठिकाणी प्रसाद म्हणून आपणाला ज्यांनी दिलेलं आहे, ते श्री सिद्धराम अप्पा चाळकापुरे आणि त्यांच्या असणारे आजची असणारी ही पंगत आहे आणि त्यांचा सहपरिवार असणारा चाळकापुरे परिवार असणारा भालकी, सुंदर अशा प्रकारचा नियोजन आहे. एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. आणि म्हणूनच माझं एक सांगणं आहे, आपणाला लई नाका करणं होईना, थोडकं का होईना, एकदा तरी त्या विघ्नेश्वराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी अन्नदान सोहळा करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक चतुर्थीला हा सोहळा असतो अन्नदाते. एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा बरं. वा, खरंच बरं का, आपल्याला असणारा एवढं आज एवढी मंडळी या ठिकाणी येतात, एवढी लोक येतात चतुर्थीला अन्नदान सोहळा, कीर्तन सोहळा, नामस्मरण सोहळा, एवढे सुंदर आयोजन असणारं स्थापन केलेलं आहे महाराज. त्याचप्रमाणे तुम्ही सगळी मायबाप मंडळी असणारी बसलात. आता चंद्रोदयाची वेळ काही नाही झाली, सगळी जेवढा असणारा सोय आहे, कुठेही असणारं उग बसलं की माणसाला असणारं इथं असणारी ती वेळ असणारी आठवत असते, पण इथं नामस्मरणात एकदा आलं की नाही देवाचा दरबारच तसा आहे. म्हणूनच आयुष्यामध्ये होता होईल तेवढं असणारं नामस्मरण करायला शिका, अन्नदान करायला शिका. त्याचप्रमाणे म्हणून तुकोबराय म्हणतात, एवढ्या गोष्टी असणाऱ्या तुकोबरायने देवाकडे मागितल्या, धन नको, असणारा दौलत नको, कुठली गोष्ट मला नको, काहीच असणारा मला पाहिजे नाही, पण एक शेवटी गोष्ट दे देवा, माईच्या गर्भामध्ये राहणं काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी त्या माईच्या गर्भामध्ये मला घालत असताना एकदा
सुखाचं गाल अभंगाच्या शेवटच्या चरणात खूप अवघड आहे देवा. त्याच्यासाठी फक्त एक कर की मला त्या माईच्या गर्भामध्ये मात्र सुख प्राप्त करून दे. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. माईच्या गर्भात राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. माईच्या गर्भामध्ये राहण्याची स्थिती खाली मडकाने वर पाय 9 महिने 9 दिवस नरकात काढल्यासारखे काढावे लागतात. अशी स्थिती देताय म्हणून तो कोबराय म्हणतात. द्यायचंय की नाही एवढं एक असणार मला दे. कोणतं दे ह्याची दान देगा देवा. तुझा विसरण भावा गुण गायन आवडी ह्याची माझी सर्वजोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणून महाराज म्हणतात काही घेऊन जायची गरज नाही, एवढीच अवस्था आपली आहे. त्याचप्रमाणे बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून एखादा शब्द कटू गेला असेल, तुम्हाला पटला नसेल, तुमच्या ध्याला रुतला असेल, बाल बुद्धीचा दोष समजून मला परत करा. एवढं सुंदर अशा प्रकारचे तुम्ही एवढे या ठिकाणी बसलात, तिथं असणाऱ्या या कुंभेश्वर असणाऱ्या श्री गणेश मंदिराच्या ठिकाणी एवढं सुंदर अशा प्रकारचं वातावरण तयार करून ठेवलेलं आहे.